मराठवाड्यात लातूरमध्ये उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। जसं मन की बात एकतर्फी होते, मी आज तुमची बात जन की बात ऐकायला आलेलो आहे। कारण पॅकेज तर जाहीर झालं, दोन्ही गोष्टी आपण मानल्या पाहिजेत। एक तर आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांमध्ये एवढी मोठी भीषण आपत्ती मराठवाड्यावरती आलेली नव्हती। आणि त्याच्यानंतर मी पण येऊन गेलो, इतरही काही राजकीय नेते येऊन गेले, फोटो काढून गेले आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं 31,800 कोटीचं भलं मोठं पॅकेज। आणि ते घोषणा करताना ते म्हणाले की आतापर्यंतचं म्हणजे इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज आहे। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, बरं वाटलं आम्हाला। दरवेळेला काही आदळआपट केलीच पाहिजे अशातला काही भाग नाही। कोणी का असेना माझ्या शेतकऱ्याला मदत करत असेल, त्याच्या पाठीशी उभं राहत असेल तर त्याच्या पाठी उभं राहण्याचं कर्तव्य हे आपल्याला बजावलं पाहिजे, म्हणून त्याचं आम्ही स्वागत केलं। अर्थात हे पॅकेज सुद्धा तुटपुंज होतं। याचं कारण त्यांनी जी काही घोषणा केली होती ती हेक्टरी 17,500 वगैरे वगैरे। आपल्या शेतकऱ्यांची मागणी आहे हेक्टरी 50,000 रुपयाची, बरोबर आहे ना? मी जे बोलतोय ते हो की नाही तुम्ही सांगा। कारण पहा, पंजाब सरकारने दिलं आणि यांनी सांगितलं पंजाबपेक्षाही मोठं पॅकेज। खरं तिथलं पॅकेज आणि इथलं पॅकेज काय तुलना कशी करायची हे आपण कसं ठरवायचं हा एक प्रश्न आहे। पण त्यांनी जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये मी म्हटलं 50,000 रुपये हेक्टरी ही काय माझी मागणी नव्हती। मी जेव्हा आपत्ती आली, अतिवृष्टी झाली त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी आलो होतो आणि जो काही मी एक धावती भेट सगळ्यांची घेतली तेव्हा शेतकऱ्यांनाच विचारलं। कारण जेव्हा जेव्हा मी शेतामध्ये गेलो त्यावेळेला शेतकरी आजही चिखल आहे, पण तेव्हा तर ढोपरभर कमरभर पाणी आणि चिखल होता। त्या चिखलात उभं राहून शेतकरी माझं त्याचं सडलेलं पीक आणि सगळं वाया गेलेलं पीक हे दाखवत होता। आणि मग त्यांच्याशीच बोललो मी आणि शेतकऱ्यांनी मला सांगितलं की किमान 50,000 रुपये हेक्टरी हे मिळाले पाहिजेत। आणि साहजिकच आहे की पीक गेल्यानंतर कर्ज कसं फेडायचं। आता तुम्ही जो काही उल्लेख केला मी केलं, 2 लाख रुपयेपर्यंत पीक कर्ज मी त्यातनं तुम्हाला मुक्त केलं होतं। याचं कारण मी माझं ते कर्तव्य मानलं, उपकार नाही मानले। माझ्या ध्यानीमानी कधी नव्हतं मी मुख्यमंत्री होईन आणि तुमच्या केवळ फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षित मला त्या खुर्चीवरती बसावं लागलं आणि मी माझं कर्तव्य बजावलं। कोणती समिती तुमच्याकडे काय पाहणी करायला आली होती का? मी काय अभ्यास केला? पण मी एक माझं काय कर्तव्य म्हणण्यापेक्षा तुमच्या आशीर्वादाचं पान तर मी कधी फेडूच शकत नाही, पण तुम्ही जे काही नेहमी माझ्या सोबत राहता म्हणून एक आपलं ऋणानुबंध म्हणा, नातं म्हणणं ते जपण्याचा प्रयत्न केला। आज सुद्धा मी मुख्यमंत्री नाहीये, पण आताही मला असं वाटतं की जरी हातात सत्ता नसली काही नसली, हे आत्ताचं सरकार जे आहे डबल इंजिन सरकार नुसतं धूर सोडतंय, प्रत्यक्षात काहीच होत नाहीये। प्रत्यक्षात काहीच होत नाही। म्हणजे महाराष्ट्र पुढे जाईल असं वाटतंय, पण मधल्या काळामध्ये काही बातम्या सगळीकडे पसरतात, येतात। असं काही नाही की शहरामध्येच बातम्या येतात, ग्रामीण भागात येत नाही। आता एवढं मीडिया वगैरे आलेलं आहे की अगदी कानाकोपऱ्यात बातमी जाते। महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत म्हणाल म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांचा नंबर जो करोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा, माझा नाही, आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा नंबर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे 1 नंबर होता। आता त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर पहिला आहे, तो खालून पहिला आहे, 10वा नंबर आहे। आणि मग नंबर 1 कशात आहे आपल्या महाराष्ट्र? कल्पना आहे तुम्हाला? भ्रष्टाचारामध्ये नंबर 1।